आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गिरिजाला तिच्या टेन्शन मधून रिलीफ मिळत होतं ग. खूप दिवसांनी मी तिला आनंदात पाहिलं, हसताना पाहिलं. ती बाई आली आणि गिरिजा एकदमच दुखावली गेली. तू वेळेत सावरलंस म्हणून ठीक आहे. अरे माझ्या जागी कुणीही असतं तरी हेच केलं असतं विक्रांत. शेवटी आपण एकमेकांचे कुणीतरी आहोत. गिरिजा तुझी होणारी बायको आहे. तिथे गप्पा बसून कसं चालणार होतं? आणि तसं केलं असतं ना तर ती बाई शेफारली असती. बरं सगळं सोड. मला उद्या गरज पडली तर तू नाही येणार धावून? येणार ना. मग नो सॉरी नो थँक्यू. ओके. काय झालं? कुठे काय? एक विचारू काव्या? हो. मध्ये अशी गप्प का होतेस? कुठे काय? बघ काव्या, मी खूपदा तुला पाहिजे, पुन्हा बोलता बोलता मध्येच गप्प होऊन जातेस. काय झालंय? कसला विचार करतेस? काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही असेल तर सांग मला. हे असं काही नाहीये. आय एम ऑल गुड. आय एम फाईन. मला नाही सांगणार. वेळ आली ना की नक्की सांगते. बघा ऑप्शन आहे माझ्याकडे. आई रडत का होती? काय माहिती. मला काही कळलंच नाही. बरं झालं ना मी तुला घरी घेऊन आलो ते. हा आधीच घरात एवढं टेन्शन चालू आहे. ताईला जर तुझं हे नाटक कळलं असतं ना तर तिला आणखी वाईट वाटलं असतं. दादा पण ताई रडत का होती रे? तिला माझ्याबद्दल कळलं नसेल ना की मी खोटं बोलून पार्टीला गेले होते म्हणून रडत असेल का ती? नाही नाही नाही, तुझ्याबद्दल तिला कळलं असतं तर 2 थोबाडीत दिल्या असतं तुझ्या. अशी रडत नसते बसली. थोबाडीत तर मारले असतं तिने माझ्या. दादा ती उद्घाटनाला गेली होती ना, तिकडे काही झालंय का? बरोबर आहे, तिकडे काहीतरी नक्कीच झालं असणार. काय झालं असेल तिथे? ऍक्सिडेंट प्रकरणानंतर ना ताई खूप खचली आहे ग. आधीसारखी ताई नाही राहिली. आधीची ताई असते ना तर अशी रडत नसती बसली. आता तेच ना. मी विक्रांतला कॉल करून बघू का? नाही नाही नाही, नको नको. आता फोन करणं बरोबर नाहीये. हे बघ मला वाटतं ताईला थोडा वेळ देऊयात. ती स्वतःहून सगळं सांगेल आपल्याला. बर तू जा 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 जाऊन झोप. तू पण लवकर झोप. हा
नेमकं काय घडलं असेल? कॅफेच्या उद्घाटनाला रमाकांत काका तर नव्हते आणि मीना काकू तर चांगलं वागतात ताईशी. मग ताईला काय झालं असेल? तुम्ही या गुन्हेगार मुलीकडनं उद्घाटन करून घेताय? कोण आहात कोण तुम्ही? तिनं ज्या मुलाचा खून केलाय ना त्याचे मामा मामे आहोत आम्ही. या असल्या मुलीच्या हातून तुम्ही उद्घाटन करून घेताय? कसला होणार आहे हो तुमचा बिझनेस? सगळा रस्सा तळाला जाणार आहे. हे बघा, वाटेल ते बोलू नका. काय ग, तू नाही मारलंस माझ्या मुलाला? सांग ना. कोर्टात केस चालू आहे ना तुझ्यावर. तुला थोडी तरी शरम वाटायला पाहिजे. गप्प बसा, तुम्ही वाटेल ते बोलते. आता तू एका गुन्हेगार बाईची बाजू घेतोयस आणि मला गप्पा बसायला सांगतोयस? तुमच्या दोघांचा प्लॅन होता का हा? मी तर म्हणते कुणीही याच्या हातून चहा पाणी घेऊ नका. कुणी बायकोला पाठीशी घालणारा माणूस आहे हा. गिरिजा, काय अवस्था करून घेतली स्वतःची? नाही, घाबरू नकोस. तुझंच अंतर्मन आहे. मी राहवलं नाही म्हणून भेटायला आले. रडून रडून डोळे सुजलेत.